भाईंदरपासून 12 किलोमीटर दूर उत्तनचा देव तलाव. असा हा उत्तनमधला देव तलाव. पोहण्यासाठी पण येतात इथे. मग कोण पोहतं इथे? तुम्ही पोहता इथे याच्यामध्ये पोहता? अच्छा अच्छा. अच्छा. मिळतात का मासे? मिळतात मासे मिळतात इथे. कोणाला मिळाला? दाखव दाखव, खोलून दाखव, काढून दाखव ना. सरी मारतो प्लस पाणी काही न केलं तुम्ही मक्का पडपडतो ना खाली जायला तो. इकडे ये. बघू बघू आपण याच्यात कॅमेरा. हो, या माशाचं नाव काय बेटा? कटला. कटला. मग आता काय करणार तू? तलीन आणि खाईल. बोल बोल. तलीन आणि खाईल. अच्छा. तुम्ही काय करणार? तळून खातात. आता पकडलं का बेटा तू? हो. दाखव दाखव इकडे. का सोडतो का? का बरं? हा खात नाही. हा मासा खात नाही ना? हा खातात पण छोटा आहे म्हणून सोडून देता. मोठा झाल्यावर काढणार. हो. याला काय म्हणतात? ते तुझ्या हातात आहे ते मासे पकडण्याचं काय बोलतं त्याला? रॉड. रॉड. आणि त्याला काय पीठ लावलंय का? अच्छा. कसलं? गव्हाचं पीठ? हां, गव्हाचं पीठ लावलंय त्याला. हो. अच्छा. मग ते पीठ पकडण्यासाठी मासे येतात का? तेव्हा मग वरती घेता तुम्ही. अच्छा. म्हणजे समुद्रातले मासे मिळत नाही म्हणून आता हे काढता तुम्ही. अच्छा. जून जुलैमध्ये मासेमारी थांबलेली आहे आणि जाळे तरंगवण्यासाठी ज्या बॉलचा वापर करण्यात येतो ते बॉल पाण्यात वाहून जातील म्हणून हे बॉल इथे आणून असे लटकवून ठेवतात आणि मासेमारी पुन्हा सुरू झाली की मग हे बॉल काढून घेतले जातात. गाईज, या फळांना काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मुलांसाठी
खेळण्याची सोय छान प्रकारे इथे केलेली आहे. देव तलावातील हे प्रसिद्ध वडाचे झाड हे यासाठी प्रसिद्ध आहे की ह्या झाडाखाली हनुमानाची मूर्ती आणि ब्राह्मण देवतेची मूर्ती होती, परंतु खोड जास्त वाढल्याने त्या मूर्ती आतमध्ये गेलेल्या आहेत. काय करताय तुम्ही इथे? मासे आहेत का त्यात? मासे आहेत का? आहे ना. मासे आहेत का त्यात? आहे आहे. हो आहेत. उत्तम समुद्र किनाऱ्यावरचा देव तलाव. वडाचे झाड आणि त्या वडाच्या झाडाखाली हनुमानाची मूर्ती आणि ब्राह्मणदेव असे होते आणि ते झाडाचा बुंदा वाढल्याने ते आत गेलेले आहेत. त्यामुळे आता सध्या तर ते दिसत नाही आहेत. म्हणून या परिसराला, या तलावाला देव तलाव असे म्हणतात. ऐकून तुम्हाला सांगितलं असं म्हणजे एवढी वर्ष झाली आता. हो, हे खूप सुंदर माहिती दिली. ही खूप सुंदर माहिती दिली. पहिलं जे आमचे त्यांनी सांगितलं इथे देव आहे, देव होते पहिला. हां, पूर्वी लोक इथे हे करायला येते, पूजा करण्यासाठी. पूजा करायला. अच्छा. लोकं पूर्वी. हां, ते देव हळूहळू हे झाड झाला वाढ हां. खाली गेले देव अच्छा. टाकले ना. मग आता काय पूजापाठ नाही होती ते? नाही आता येतात ते आपले आगरी लोक थोडे येतात माणसं इथे. जास्त कीर्तन आहे ना. अच्छा, ईस्ट इंडियन. हां, अच्छा. बोल बघा ते बघायला. हो, मग त्याच्यातून दिसतं का? नाही नाही, पहिला दिसत जा आता पोकळ झाले एकदम झाड. झाडं तर वाटतात खूप पोकळ झाले. खूपच छान आहे. ते काय पूर्ण ढाकल्या ते देव हो. आणि ती मारुतीची मूर्ती होती याच्यात. अच्छा, हनुमानाची मूर्ती, हनुमानची आणि जे ब्रह्मदेव. ब्राह्मणदेव. खूपच छान आहे.
तुम्ही इथे किती वर्षापासून काम करता? 2 वर्ष. 2 वर्ष. कशासाठी प्रसिद्ध हा तलाव? हे इथे पहिला देव होता याच्यात. देव असायचे? अच्छा. देव होता. हे वडाचं मोठं झाड आहे ना? त्यामध्ये इथे पहिला देऊळ होता. देऊळ होतं? अच्छा त्यामध्ये झाडामध्ये वड आला. ते अच्छा देऊळ टाकलं. अच्छा. मग आतमध्ये देऊळ आहे का? नाही देव होता पहिला. हां, ब्राह्मण देव. ब्राह्मण देव. अच्छा. मग त्यानंतर त्याच्यानंतर आलुमणा होता आणि ते दोन्ही टाकले आतमध्ये गेले. आतमध्ये गेले? अच्छा. ते झाडाला ना. आणि ते झाड वरती आलंय का? हा. अच्छा. मग देव तलाव का बोलतात? त्यामुळेच बोलतात का? त्यामुळे देवताला नाव पडलं. अच्छा. अजून काय विशेषता काय आहे? असं चांगलं बसण्यासाठी आणि मग इथे प्रोग्राम होतात, लग्न होतात अच्छा आणि कोणते काही कार्यक्रम चांगले होतात इथे. अच्छा. अजून कशासाठी फेमस आहे? क्रिसमसला इथे डेकोरेशन असते. क्रिसमसला? क्रिसमससाठी खास आहे. अच्छा. आणखी काय प्रोग्राम होतात? आणखी काय नाही, दुसरे काय नाही, लहान सण होतात असे बरेचसे. खूप सुंदर आहे उद्यान. किती वर्ष झाले या उद्यानाला? बरीच वर्ष झाली. नाही ना काही आता सुधारणा केली त्या 25 ते 30 वर्ष झाली. सुधारणा होऊन सुधारणा 25-30 वर्ष. असं अगदी पुरातन आहे? पूर्वी असं मोठं लांबच्या लांब होतं. अच्छा. म्हणजे अगदी पुरातन आहे का? आपण नव्हतो तेव्हा. अच्छा. अगदी म्हणजे 40-50 वर्ष तरी झाले 100 असतील. वर्ष जास्त झाली. झाडाला 100च्या वरती झाली. अच्छा. वडाचं झाड आहे ना? हा, आणि ते अगदी पसरलं आहे. असं झालं. खूप छान आहे. झाडावर पिंपळचं झाड त्याला 100-150 वर्ष झाली. ते. अच्छा. आणि ते दादा ते बॉल का लटकवलेत त्या झाडावर? ते आता कोळी लोकांचं हे झालं ना, संपलं ना आता काय? हे होळीचं. हां, 2 महिन्यासाठी बंद इथे केलं. आणून ठेवतात. अच्छा. पुन्हा ते समुद्रात वाहून जातील ना, हां हां. त्यामुळे आणून ठेवतात. मग नंतर मासेमारी सुरू झाल्यानंतर ते काढणार? काढताना नेतात ते. अच्छा अच्छा. आणखी काय माहिती देऊ शकता तुम्ही? आणखी काय ते पोरांना माहिती असेल. अच्छा. खूप छान आहे. आणि हे मला वाटतं तळ्यामध्ये विहीर आहे काही? हा विहीर आहे. हां. विहीर आहे. तिथे पहिला पूर्वी त्या विहिरीचं पाणी प्यायला घ्यायचं हां. असं. कशासाठी घ्यायचे? पाणी इथे आपले कपडे वगैरे धुवायला आणि इथे वरती ते हां. पाणी प्यायला. अच्छा. ती साफसफाई करायची ते अच्छा. लोक हां. हे लोक. हां. आणि 2-2 अंडे द्यायचे प्रत्येकाला अच्छा. असं त्यांचं धोरण होतं त्या टायमिंगला. हो. पहिलं पूर्वी नळ नव्हते ना, हां ही घरं पण लहान लहान होती, हां हां झोपडपट्टीसारखी हां. होती. तर 2 हंडे फक्त द्यायचे 2-2 प्रत्येकाला. हा. प्रत्येकाला? अच्छा. प्यायला 2 आणि हां. कपडे धुवायला 2 अच्छा. असं. मग नंतर दुसऱ्या ठिकाणी तलावाला पाणी द्यायचं. हो. हे असं होतं. पाणी पण खूप आहे ना? हां, पाणी आता हे कमी आहे याच्यात हां. या तलावामध्ये. हां. वाढला नाही, पाऊसच नाही पडला ना. हां. आणि आतमध्ये ती कमळं दिसतात काय? कमळ येतात त्याला. हो. नंतर ते कमळाचीच पाने दिसतात ना? कमळाची पण येते, हो. होतात इथे बरीचसे येतात. हो. कमळा इथे आहे, इथे आहे. मग काढली जातात का? कमळ आहे तिथे? काढतात ते हो. नंतर. एक सफेद आले आता हां. कमळ. आहे तिथे. कमळ आहे ते आता. हं. सगळं आणि- काम चालू आहे ना इथे. हां हां. अजून सुधारणा करणार? सुधारणा करणार. हो. आणि ग्रिल बिल तुटले द्या, आता हां नवीन हां लावायचं. हां. आणि त्या पायऱ्या त्या आतमध्ये जाण्यासाठी आहे का? हा आतमध्ये जायला नाही. आताच बनवलं या. हां. नवीन काम केलं. नवीन काम केलंय? त्याला पूर्वी अशा सरळ होत्या हां उतरायला पाहिजे. आता हां. हे नवीन प्रोग्राम असतात ना, हां म्हणून ती जागा वाढली ना हां तेवढी. हां. हो. म्हणून इथून केलं प्रोग्राम. कुठून आलं तुम्ही? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.